दरवर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा आयोजित केले जातात, ज्यामध्ये लाखो संख्येने उमेदवार सहभागी होतात. मात्र त्यापैकी काही हजारच उमेदवार हे यश मिळवू शकतात. यूपीएससीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालाय. त्यामध्ये एकूण 958 विद्यार्थी हे पात्र ठरलेत. मात्र त्यांच्या या यशामागील रहस्य नेमकं काय? त्यांच्या अशा कोणत्या सवयी आहेत ज्या त्यांना या यशाला गवसणी घालण्यासाठी महत्त्वाच्या ठरल्या? त्यामुळे केवळ पुस्तकी ज्ञान नाही, तर काही अशा छोट्या छोट्या सवयी आणि शिस्ती तुम्हाला यश मिळवून देऊ शकतात. चला तर जाणून घेऊया यूपीएससी टॉपर्सच्या अशा कोणत्या सवयी आहेत ज्या त्यांना यशापर्यंत पोहोचवतात. जर तुम्ही भारतीय प्रशासकीय सेवा म्हणजेच IAS ची तयारी करत आहात, तर यूपीएससी टॉपर्सच्या काही सवयी तुम्ही अवलंबू शकता, ज्या यशाचा महामंत्र ठरतात. ज्याप्रमाणे यूपीएससीच्या परीक्षेच्या निकालामध्ये एक एक मार्क महत्त्वाचा असतो, त्याप्रमाणे तुमच्या तयारीमध्ये या सवयी देखील अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत, ज्यामध्ये योग्य स्ट्रॅटेजी, टिप्स आणि प्लॅनिंग तुम्हाला नक्की यश मिळवून देतं. त्यातील पहिली सवय आहे ती म्हणजे दररोज अभ्यास करा. जर तुम्ही यूपीएससीची तयारी करत असाल, तर कशा प्रकारे अभ्यास करायचा हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं. त्यासाठी तुम्ही एक सवय निश्चित करा की दररोज अभ्यास करणे आणि प्रत्येक विषयाला योग्य वेळ देणे. त्यासाठी एक विशिष्ट वेळापत्रक तयार करा. सामान्य ज्ञान आणि करंट अफेअर्सवर लक्ष द्या. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना केवळ पुस्तकांचा अभ्यास करणं पुरेसं नसतं. त्यासाठी जनरल नॉलेज भरपूर असणं आणि करंट अफेअर्सवर लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं असतं. देश आणि जगभरातील बातम्यांची चांगली माहिती ठेवणे गरजेचे असते. त्यासाठी वृत्तपत्र आणि विविध प्रकारचे करंट अफेअर्स यावर देखील लक्ष ठेवणं गरजेचं असतं. त्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे टाइम मॅनेजमेंट. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना टाइम मॅनेजमेंट करणे अत्यंत गरजेचे असते, जेणेकरून योग्य वेळेचा योग्य वापर झाल्याने अभ्यासानंतर सरावासाठी देखील योग्य वेळ मिळतो. त्यासोबतच आराम आणि मनोरंजनाला देखील प्राधान्य देणं गरजेचं असतं. त्या हिशोबाने तुम्ही टाइम मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. त्यानंतर वारंवार सराव. अभ्यास करताना वारंवार सराव करण्याची सवय कधीही सोडू नका. वारंवार सरावाच्या सवयीने यशाचा मार्ग सोपा होतो. जे जे काही वाचलंय त्याचा पुन्हा पुन्हा सराव करत राहा. मॉक टेस्ट आणि आत्मपरीक्षण. स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासह सरावानंतर तुम्ही मॉक टेस्ट करणं देखील गरजेचं असतं, ज्यामध्ये तुम्हाला तुमची तयारी किती झाली आहे हे स्पष्ट दिसतं. वारंवार प्रश्नपत्रिका सोडवत राहिल्यास, मॉक टेस्ट देत राहिल्यास तुम्हाला तुमच्यातील कमतरता लक्षात येतात. त्यानुसार पुन्हा एकदा तुम्हाला तुमचा अभ्यास रिस्ट्रक्चर करता येतो. अभ्यासाबरोबरच चांगला संवादही तेवढाच महत्त्वाचा आहे. अनेक यूपीएससी टॉपर त्यांच्या अनुभवानुसार सांगतात की त्यांच्या सवयींपैकी त्यांच्या यशामध्ये महत्त्वाची ठरलेली एक सवय म्हणजे चांगला संवाद साधणे. यातून देखील परीक्षेच्या तयारीमध्ये मदत होते, ज्यामध्ये चर्चा हा महत्त्वाचा भाग असल्याने तुम्ही तुमचे विचार मांडण्यास शिकता. भाषा प्रभुत्व येतं. विचारांची देवाणघेवाण केल्याने ज्ञानामध्ये भर पडते. याचा फायदा तुम्हाला मुलाखतीमध्ये होतो. त्यामुळे मंडळी, यूपीएससी टॉपर्सच्या या 6 सवयी तुम्हाला कशा वाटल्या आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.